सण काढतोय। हे हाय, शुभ सकाळ, शुभ दीपावली। तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनल मध्ये मनापासून स्वागत असा। मंडळी, माका माहित आहे की मी रेग्युलर ब्लॉग टाकत नाही, तरी सुद्धा तुमचा खूप खूप प्रेम माका मिळता हा आणि त्या असाच असू दे। तर या सुद्धा ब्लॉग मध्ये आज दिवाळी हा, तर दिवाळीचा जो सण आहे तो पूर्ण आम्ही कसं साजरा करणार आहोत तर तुमका बघू भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओ का लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। चॅनल का नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करू विसरू नका आणि असंच प्रेम राहू दे। मी पण ईश्वर चरणी असंच सांगेन की माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्स का ही दिवाळी सुखाची, आनंदाची आणि भरभराटीची जाओ। चला तर मग आता बघूया आपण आजच्या सकाळचा वेगळेपण म्हणजे मंडळी, आज सकाळीच उठल्यावर ना सगळीकडे असो फटाक्यांचा आवाज येत होतो। तर आम्ही काय फटाके वगैरे लावत नाही, पण शेजाऱ्यांकडे वगैरे सगळीकडेच फटाके लावत होते आणि आमची जी दिवाळी हा ती इको फ्रेंडली असणार हा दरवर्षीच असता। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आणि सकाळी एकदम मस्त असं वातावरण होता, धुका पण दाटलेला बघा, भारीच। तर चला आता खाली जाऊन बघूया काय काय तयारी झालेली आहे ती। तर हय माझी ताई बसली या रांगोळी काढू आणि मस्तपैकी रांगोळी तयार होणार आहे, आपल्याला बघू भेटणार आहे, ती पण तुमका दाखवत आहे थोड्याच वेळात। आणि हे हय आम्ही मातीचे पंते काढून ठेवलो, ते जुनेच होत गेल्या वर्षीचे पण चांगले होते एकदम। आणि हय मांजर ना आमचा नाही खरं तर शेजाऱ्यांचा, पण त्या येतं आमच्याकडेच, कोवळ्या उन्हात बसलेला सकाळीच। इकडे आम्ही अभ्यंग स्नानाचं सगळी तयारी केलेली आहे, कारण की आज नरक चतुर्दशी म्हणजे अभ्यंग स्नान, पहिली अंघोळ, मग सगळी तयारी करून ठेवलेली आहे। आणि रांगोळी इकडे बघा तयार झालेली आहे, हॅपी दिवाळी एकदम मस्त अशी। ताईन सकाळी सकाळी लवकरच सगळी रांगोळी वगैरे काढून घेतला, मस्तच केला ना, सुंदर। आणि आई पण आता फराळ वगैरे तो दाखवता आणि आपलं मेन कार्यक्रम म्हणजे पहिली अंघोळ झाल्यावर नरक चतुर्दशीच्या दिवशी कारेटा फोडूचा असता, त्या फोडून घेता आणि फराळ पण दाखवता हा। तर फराळामध्ये आम्ही यावेळी जास्त काही केलं नाही, पण चकले आणि चिवडो असंच केलं। आणि पहिलो मान आईन मिळवला, आईन आमच्या कारेटा फोडला ना, नंतर आम्ही सुद्धा फोडणार आहोत। आणि नंतर ती बी लावची असता, त्या सुद्धा आईन लावून घेतला। तर अशा प्रकारे पहिलो जो नरकासुर तो आमच्या घरी फुटलेलो हा आणि हो फराळ देवाक दाखवलेलो। आणि तर अजून पण आमच्याकडे कालच ही शोधून आणून ठेवलेली होती आम्ही, कारण की लागणार म्हणून। संध्याकाळच्या वेळी जवळपासच मिळतो ते आणलेली। आणि हो खरवस एका आमच्या शेजाऱ्यांनी दिलेलो, त्यामुळे तो स्वीटमध्ये आमका आता मिळाला। तर ह्या कारेटा आता मी फोडणार हय आणि एका आधी आणि या छोट्याचा आता छोट्या भाचीसाठी या एका आता मी थोडे नाक डोळे काढतोय स्केच पेन ना। तर अशा प्रकारे नाक, डोळे, मिशा असं काढून मी नरकासूर तयार केले आहे आणि दरवर्षी करतो आम्ही असा। आणि हो छोटंसं जो कारेटो तो सियासाठी हा, म्हणजे माझ्या छोट्या भाचीसाठी, आणि अजून पण दोन हत, ते एक माझ्यासाठी हा आणि एक कोणतरी अजून एक हा फॅमिलीमध्ये। तर ह्या सगळ्यांना आम्ही आता फोडणार आहोत थोड्याच वेळात। पूर्वा कुठला क्यूट आहे सांग?
कुठला? आवडले? आवडले तुला? होय, इकडे बघ. तुझ्यासारखे आहे ना? मग माझ्यासारखे बाबा असं बोलते ना. बघूया. पूर्वान पण नरकासुरासोबत केला ना, आणि आता त्याच्यातली बी जी आहे ती मी लावतोय त्याच्या कपाळात, लावून घेतोय. मस्तच, छान छान दिसतेस. आणि आता छोट्या बाचीक सुद्धा आम्ही कारेटा कुलूप लावलं, पण त्याने काय केलं तर बघा. तर काय फोडतच नाही, खेळता त्याच्यासोबत. ह्याच्यावरच मार. फोड मार. हा पकड. ठीक आहे. छोट्या भाचीची पहिली दिवाळी आणि तिची मम्मी इकडे बनवता हा बराच काय काय मेनू. आज जेवणामध्ये हा पुरी आणि पुरे एकदम मस्त फुगले आहेत. सणावाराचं कोणी फुगूचा नसता, पण पुरी आमचे चांगले फुगले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त. आणि त्याच्यासोबत आंब्याचा श्रीखंड, आम्रखंड चितळेचा. त्यामुळे मस्तपैकी नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आम्ही देवा. आणि मग बाहेर तुळशीजवळ सुद्धा एकदा नैवेद्य दाखवून घेतलो. आणि मग थोड्याच वेळात आम्ही आता जोग बसणार आहोत, तर तुमका दाखवतोय. तर तुमच्याकडे पहिल्या दिवशी काय काय केलेला पदार्थ वगैरे तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आम्ही श्रीखंडपुरीचा आस्वाद घेऊन बसलो. श्रीखंडपुरी एकदम मस्तच. तर आंब्याचं फ्लेवर, त्यामुळे आम्रखंड असा मस्तच होता. आणि सोबत भाजी आणि आमटीसुद्धा बहिणीने मस्तच केलेली, त्यामुळे चांगलं ताव मारलो. आणि नंतर जेवण झाल्यावर हिका काय झाला बघा. तर आम्ही फटाके तर आणत नाही, पण हे इको फ्रेंडली असे लहान मुलांसाठी क्रॅकर्स असतात, ते आम्ही आणलं होतं. म्हणजे तर आणता विकत आणि ते फोडत बसता. मग त्याला सांगितलेलं की बाकी कुठले फटाके आणायचे नाही म्हणून. अरे आपटून फेक जरा. फोडूचं काम चालू आहे. गुड शॉट. हा मस्त, सगळे फुटले. हा ते फुटत नाहीत काय? आणि आता थोड्याच वेळात संध्याकाळ झाली आहे मस्तपैकी. मग आता दिवे वगैरे लावून घेणार आम्ही, पंते वगैरे लाइटिंग वगैरे पण सुरू केला. मांजूर कसा झोपला बघा. झोपला की मेला काय समजत नाही. चला तर आता हे मी लावून घेतोय पंते.
व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटतं अशाच एका न्यू व्लॉग मध्ये. बाय.